एक ट्विट की तुम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक फोटोही आहे की अब की बार काँग्रेस सरकारचा नारा आता मुंबई काँग्रेसने दिलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? मुंबई काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट दिसते आहे. ना त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, ना धोरण आहे, ना जनतेसमोर घेऊन जाणारी कामं आहेत. मग अशा परिस्थितीत काय करायचं तर दुसऱ्याचं चोरी करायचं. म्हणून मुंबई काँग्रेसला शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन की आता मुंबई काँग्रेसचा नारा आहे अब की बारी बीजेपी से करो चोरी. आणि आता आमचा नाराही चोरी करायचा अब की बार. या पद्धतीमध्ये मुंबई काँग्रेसची अवस्था आहे. ती राष्ट्रीय स्तरावरही तीच आहे आणि त्यामुळे पूर्ण मुंबई काँग्रेसला या निवडणुकीत मुंबईमध्ये 0 जागा मिळतील यापेक्षा दुसरं काही होणार नाही. सर, तुम्ही बहुरूपी म्हणून आज ट्विट करून उभाटा गटावरती टीका केलेली आहे. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आता मावळमध्ये सभा घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी सांगत आहेत की सर्वात मोठा खोटारडा पक्ष जर कुठला असेल तर तो भाजप आहे. संकटात ज्यांना आम्ही मदत केलं परंतु त्यांनीच आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं. कदाचित उद्धवजी त्यावेळेला राजकारणात किती माहिती ठेवत होते मला माहीत नाही, पण उद्धवजींनी जर हा विषय काढलाच असेल संकटामध्ये मदत करणारा कोण आणि कोणी केली आणि खरा मित्र कोण, तर उद्धवजींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ज्या वेळेला तुमचा पक्ष स्थापन झाला, ज्या वेळेला तुमच्या पक्षाचे 0 नगरसेवक होते, त्यावेळेला भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिकेत मुंबईत सुद्धा निवडून गेले होते. ज्या काळात तुमचा पक्ष सुरू झाला आणि निवडणुकीचं चिन्हसुद्धा नव्हतं, त्या संकटाच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या मदतीने तुमच्या पक्षाच्या पहिल्या उमेदवारांना किंवा काही उमेदवाराला निवडणूक लढावी लागली होती. ज्या वेळेला उद्धवजी तुमचा पक्ष निर्माण निवडणुकीच्या कामासाठी झाला, त्यावेळेला तुमचं 0 आमदार असतानाही भाजपचे मुंबईत आमदार जनसंघापासून निवडून आले होते. त्यामुळे खरं तर तुमच्या जन्मापासूनच भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर तुमचा पक्ष उभा राहिला. बाळासाहेब असताना याचा आम्हाला अभिमान होता, कारण हिंदुत्वासाठीची ती मजबूत युती होती. उद्धवजी तुम्ही नेता झाल्यापासून आमच्या जीवावरच तुम्हाला मुंबईचं महापौरपद मिळालं, आमच्या जीवावरच तुम्हाला स्थायी समिती अध्यक्षपद मिळाली. उद्धवजी तुम्ही पक्षाचं ज्यापासून काम हातात घेतलं त्यावेळेला तुमच्यामध्ये हे बळच नव्हतं की तुम्ही अन्य कोणाची मदतीशिवाय राहू शकाल. आणि त्यामुळे उद्धवजी आम्हाला शिकवण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचा जरा अभ्यास करा. आजही तुम्ही निवडणुकीत उभे राहताय तर 12 पगड पक्षांना त्यांच्या बळावर उभे राहताय. आणि म्हणून आमचा सवाल आहे की बहुरूपी रोज रूप बदलतो. उद्धवजी तुमच्या पक्षाचंही हेच झालं आहे. कधी तुम्ही याकूब मेमनचं थडगं सजवणाऱ्या लोकांशी सलगी करता, कधी तुम्ही प्रभू श्रीरामाला कल्पना आहे असं म्हणणाऱ्या काँग्रेसशी मैत्री करता, कधी तुम्ही त्या ठिकाणी भारत तेरे तुकडे हो हजार इंशाल्लाह असं म्हणणाऱ्या लोकांबरोबर पंक्तीत बसता, कधी तुम्ही मराठी मुस्लिमचा नारा देऊन त्या ठिकाणी स्वतःची जागा शोधायचा प्रयत्न करता. या सगळ्याच्या वर काल आम्ही बघितलं की आता उद्धव ठाकरे गट हा समाजवादी गट झाला. भाकपा माकपा सर्व पक्षांच्या माळा गळ्यात घातल्यावर आज महाराष्ट्र उभाटा सेनेला विचारतोय की तुमची नेमकी राजकीय आयडिओलॉजी कंची हे तुम्ही स्पष्ट करा. आणि म्हणून आयडिओलॉजी से पार अशा पद्धतीचा हा तुमचा कारोबार आता जनतेला बहुरूपी म्हणून तुम्ही प्रसिद्ध झालेला आहात. सर, लोकसभेचा तिढा वाढतोय अशी चर्चा सुरू झालेली आहे. इकडे शिंदे गटाकडून 22 जागांचे दावा केला जातो, तर अजय दादा म्हणतात की 10-12 जागा ज्या आहेत आम्हाला सुद्धा मिळाल्या पाहिजेत. या कल्पोकल्पित गोष्टी आहेत. तिढा कुठलाही नाही. अजितदादा कुठल्या मीडियासमोर बोललेले नाहीत, एकनाथ शिंदेजी कुठल्या मीडियासमोर बोललेले नाहीत, देवेंद्रजी कुठल्या मीडियासमोर बोललेले नाहीत. आणि म्हणून जोपर्यंत हे तिन्ही नेते एकमेकाशी संवाद करतायत त्यामुळे सामोपचारानेच हा प्रश्न आणि सामोपचारानेच सगळ्या निर्णय हे होणार आहेत. उद्धव ठाकरे मोदी की गॅरंटी जी आता एकंदरीत भाजप नारा घेऊन चाललेला आहे त्याची त्यांनी खिल्ली उडवली. त्यांचं म्हणणं आहे की 2014 साली तुम्ही एक जुमला केला होता, त्या कुठल्याही घोषणा पूर्ण केलेल्या आहेत, आता त्यालाच मोदी की गॅरंटी असं नाव देण्यात आलेलं आहे. त्या जुमलावरच तर तुमचा चुमला चालला उद्धवजी, आणि त्या जुमलावरच तर तुम्ही निवडून आलात ज्याला तुम्ही जुमला म्हणताय.
आज तुम्हाला ही गॅरंटी नक्की आहे उद्धवजी, मुंबईत 0 खासदार तुमचे निवडून येतील, ये मोदी की गॅरंटी आहे. तर सुप्रीम कोर्टमध्ये एक महत्त्वाचा निर्णय आलेला 7 बेंच खंडपीठाने नरसिंह रावच्या खटल्यात जो निर्णय झाला होता नोट फॉर वोटसाठीचा, त्याच्यामध्ये आता लोकप्रतिनिधींना यापुढे राजकोरीसाठी संरक्षण मिळणार नाहीये. लोकप्रतिनिधींसाठी धक्का म्हणता येईल, राजकोट जे आहे राजकोरी करतात. नाही, मला पूर्ण हे निवाडा माहिती नाही आहे, त्यामुळे ते वाचल्याशिवाय मी भाष्य करणार नाही. सर, हर्षवर्धन पाटील सरांनी एक पत्र जे ते ट्विट केलेलं त्यात त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्थानिक पातळीवरती धमक्या येतात मित्रपक्ष. मला वाटतं त्यांचा तो अधिकार आहे. राज्य सरकारने त्यांच्या पत्राला गांभीर्याने घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. सर, मनोज जरांगेंनी शपथ गाव अभियानात शपथ सुरू केलेली आहे की जे आमदार किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूने उभे राहणार नाही मराठा, त्यांच्या विरोधात मतदान करण्याची तयारीची शपथ जी आहे ती आता घ्यायला सुरुवात आहे. मराठा समाजाची मागणी, मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका, मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी केलेलं नेतृत्व, या तिन्हीबाबत भाजप सकारात्मकच आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने अन्य कोणी त्यांच्या मागणा कोणी राजकारण करत असेल तर राजकारण करणाऱ्या त्या मागच्या पक्षाला आणि व्यक्तीला चारी मुंड्याचित करण्याची शपथ आम्ही घेतलेली आहे. सर, महानंद राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या ऐवजी आता त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केलेली आहे सरकारने, आणि अजित पवारांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर राज्यातील कुठलाही दूध संघ जर त्यांनी चालवायला पुढाकार घेतला तर आम्ही तो राज्यामध्येच देऊ चालवण्यासाठी. कशा प्रकारे बघता या? चांगली भूमिका आहे. अजितदादाने घेतलेल्या भूमिकेवर सरकारचं तेच मत आहे. सर, उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या जागांसाठी परागळवणी यांनी उत्तर दिलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.